मला कढई ठेवली. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या शिमला मिरचीची भाजी करणार आहे मी. कढई ठेवली. कढई ठेवली. बघा, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. शिमला मिरचीची सुक्की भाजी करणार आहे. बघा, ही शिमला मिरची घेतली. शिमला मिरची घेतली बारीक लांबट अशी कट करून. हा कांदा घेतला आहे, टॅमॅटो घेतला आहे, शेंगदाणे, लसूण आणि मिरची हे कुटणार आहे मी. खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. लसूण मिरचीचा याचा असं कुटून घेणार आहे. कढीपत्ता फोडणीला, टॅमॅटो आहे. बघा मी कशी फोडणी देते आणि कशी भाजी करते. शेअर करा, सबस्क्राईब करा माझे चॅनल. बघा तुम्ही तेल टाकते मी. तेल टाकलं मी. हा कांदा घेतला आहे, हा टॅमॅटो घेतला आहे. याचा ठेचा करणार आहे. लसूण, शेंगदाणे आणि मिरची असे कुटून घेणार आहे, असे जाडभरड. कढीपत्ता आहे. कढीपत्ता, जिरं मोहरी टाकते. जिरं, कढीपत्ता, कांदा टाकते. 2 कांदे घेतले. मस्तपैकी सल्ली करूया आपण. शिमला मिरची असे बारीक कट करून पातळ लांबट घेतले तसे. मस्तपैकी सुकी भाजी अशी डब्यासाठी तुम्ही अशी माझ्यासारखी करू शकता. बघा करून कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल तर चॅनलला माझे सबस्क्राईब करा. तर हे आपण ठेचा खलबत्त्यात ठेचून घेऊ. शेंगदाणे, मिरची आणि लसूण.
करायचे असे ठेचून घ्यायचा असा. कसं मी केलंय असा ठेचून घ्यायचा असा जाड म्हणून. हा बटाटा टाकायचा आपल्याला, लसूण, मिरची आणि शेंगदाणे. थोडीशी हळद टाकूया, थोडासा मसाला टाकूया येण्यासाठी. करून बघा असं माझ्यासारखं वाटलं नक्की सांगा. मिरची टाकूया, शेंगदाणे. टॅमॅटो टाकूया. मीठ टाकूया चवीनुसार. झाकण ठेवूया, आपल्याला वाफ देऊया मस्त. 2 मिनटं वाफ द्यायची, 2 मिनटं द्यायची. मग जवळ मध्ये मध्ये चेक करायचं, खाली लागली तर काय बघायचं. कशी वाटली माझी शिमला मिरचीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला अजिबात विसरू नका. याच्यात तुम्ही खोबऱ्याचं असं किसून खोबरं टाकलं तरी चालतं. खाऊन ओलं नारळ खाऊन टाकलं ना वरून, मस्त अजून छान लागते भाजी. बघा तुम्ही माझ्या पद्धतीने करून कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. मस्त झाली आपली भाजी. थोडासा पाण्याचा हापका मारूया आपण.
तवा मारायचा का आणि वाफेवर घ्यायचं. मस्त अशी तुम्ही करून बघा. डब्यासाठी तुम्ही देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडी अशी वाफेवर सुकी भाजी डब्यासाठी असं साधं सिंपल घरातल्या पद्धतीने केलं. फक्त शेंगदाण्याची कूट घ्यायची, लसूण ठेचून घेतला आणि कांदा टॅमॅटोवर फोडणी दिली. तर तुम्ही अशी करून कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये. बघूया आपण अजून एकदा कशी झाली. मस्त झाली आपली भाजी, छान झाली. तुम्ही अशी करू असं तुम्ही खोबऱ्याचा चव टाकू शकता खाऊन, छान लागते त्याच्यात. माझ्याकडे आता नाही मी नाही टाकला. वरून असा असं पेरायचं मस्त अशी वाफवायची शिमला मिरची तुम्ही करून बघा. मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान झाली. भेटूया तिथं ब्लॉगमध्ये. बाय.